पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले अहो अहो काय झाला कसलो एवढा विचार करता हास काय नाही काय नाही काय मी काय ओळखत नाही तुमका कसली काळजी हा सरिता पूर्वाचा पुढचा वर्ष शेवटचा ना कॉलेजचा वय पण तेका पुढे शिकूचा हा येलो एक तर शिकत नाही त्याका तरी शिकू खोया ना मी खै खै एकटोच बघणार हा कळत नाही मला होईल सगळा चांगला व्हायत असा समजवता दर पण कधी होणार हा मला काहीच कळत नाही आपण तर काय केलं नाही तर आपल्या पोरांच्या भविष्यासाठी काहीतरी करू काय पण आता नाही केलं ना तर काय खरं नाही मी एक सांगू बोल त्या मांगरावरच्या जमिनीच्या बदल्यात आपल्या दुसरी जमीन मिळाली तर कोण देणारा तुम्ही माधव भाऊजींशी बोला ना ती ऐकू होया ना तुम्ही एक काम करा रघु काका आता देवळीतून येत असतील त्यांना जाऊन भेटा ते नक्की काहीतरी उपाय सांगतील आता तेच एक आधार आहेत आपल्या होय मी आत्ताच नाही का भेटून येते तू बॅटरी आणि पिशवी दे मका देते इथे लवकर येवा होय आर्टिस्ट आवाज कमी कर लगेच कर हाँ सॉरी मामा काय तुला माहितीये माझा एक मित्र आहे दयाशंकर कुशवा यूपीच आहे त्याला मी प्रेमाने काय म्हणतो माहितीये डॅनी आय थिंक तो आपल्या घरी येऊन गेलाय ना करेक्ट आणि पुरणपोळी कशी करतात असं विचारलं होतं त्याने तुला आणि त्याची मम्मा तिला तर रेसिपीज हवी होती पण तुलाही तसंही काय मुद्दा काय आहे अर्ची आज अचानक तुला त्या डॅनीची आय मीन त्या दयाशंकरची आठवण का झाली मम्मा तुला माहितीये त्याची खूप मोठी फॅमिली आहे म्हणजे मला तो बरेच किस्से सांगत असतो की अर्चिस माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे आणि यू वोंट बिलीव्ह त्याच्या घरी एका सुनेचे 20 ते 25 तोळे दागिने आहेत नक्की काय विचारायचं तुला विचारणार काय नाही त्याला सांगणार आहे मी डॅनी बेटा आमच्याकडे खूप सोनं आहे मामा आजीकडे खूप दागिने आहेत ना म्हणजे एक्झॅक्टली कसं आहे ते मी ऐकलं 250 तोळे 250 तोळे म्हणजे 2.5 किलो म्हणजे कित्येक लाख रुपये
वाव. अर्चिस, तू या सगळ्यात लक्ष घालायचं नाहीये. मम्मा, पण आपण किती श्रीमंत आहोत. ते सगळं या घराण्याचं आहे. म्हणजे आपलंच. पण त्याशिवाय आपलं काही अडलंय का? काही कमी पडतंय का तुला? मम्मा, तसं नाही, पण मला एकदा, फक्त एकदा मला ते दागिने बघायचे. नाही बघता येणार. अगं, एकदा बघायला काय होतं? आपल्याकडे इतके दागिने आहेत आणि आपल्यालाच बघायला नाही मिळणार. नॉट फेअर यार मामा. हे बघ अर्चिस, आज तू माझ्याकडे हा हट्ट केलाय, पण खबरदार, पुन्हा कोणाकडेही हा विषय काढायचा नाहीयेस. उद्या त्या दागिन्यांचं काही कमी जास्त झालं ना, तर उगाच आळ तुझ्यावर येईल. सो पुन्हा हा विषय नकोय, कळलं? ठीक आहे. सॉरी. भाऊजी, काय झाला? असं एकटेच की त्या बसलास? काही नाही ग, सहजच. दत्ता कुठे आहे? ते बाहेर गेले. बाहेर गेले यावेळी? हा, काहीतरी काम हा त्यांचा. काम काय सकाळी सुद्धा करता येते. ही काय वेळ आहे का काम करायची? कसलं काम आहे एवढं? माका माहित नाही हो, पण येतील लवकर. तुमका चाय देऊ काय? हा, हो, दे थोडासा. हा, देते. हा, कोण आहे? कोण आहे तिकडे? हे, कोण आहे? रघु काका, अरे दत्ता, तू हय काय करतोय? तुमकाच भेटू गेलंय. मी हय येतलोय, तू का कसा कळला? काका, ह्याच देवळातून निघतास काय माहित नाही काय? जर उशीर झालो असतो तर मी पुढे चालत आले असते, पण बरं झालं तुम्ही हायच भेटला. तर आणखी काय झाला? आई कशी आ? तुमका माहित आहे ना, नव्याने किती सांगायचा. गावात कोणाच्या घरात काय होता आता तुमच्यापासून लपून राहता काय? जो तो उपायासाठी तुमच्याकडेच येता ना. कळला माका, तुझा काम कळला. पण दत्ता, मी आधीच सांगून ठेवलेलं आहे, ह्या काम माझ्याकडून होता नाही. मी सुशल्याबद्दल बोलत नाही. मग कैसर बसूया. आता देवळातून येणारी माणसं तुमका भेटतील. जेव्हा चल. हे बसा रघु काका. बोल. रघु काका, आजपर्यंत घरातलं तुम्ही बघत गेलास. बरोबर. अन्न असताना पण काही झाला की अन्न तुमका बोलवायचं. बरोबर. आमच्या घरात कुणी काय कशासाठी केल्या तर तुमका सांगूक नको. कोणाबद्दल आणि काय बोलायचं आहे तुका? रघु काका, गैरसमज करून घेऊ नको, पण या घरासाठी मी करत राहुलय. माझा असं काय, हा 2 पोरं आहात, त्यांच्या भविष्याचा विचार करूक नको? अरे पण अण्णांनी वाटणे करून ठेवलेत ना. होय, पण त्याच्यात पण माझ्या नशिबात काय येईल? मांगरावरती जमीन. तर त्या जमिनीत काय पिकू सांगा? ता पण खरा, तुझी मेहनत मी बघलय. प्रत्येकाक संसार असा, प्रत्येकाक व्याप असतात, पण पैसो गाठी होयो ना. तास तर सांगताय, कसं येणार पैसो? बोल, तुझ्यासाठी मी काय करू?
माका तुमची मदत हवी आहे. नाही बोलू नको. काय मदत होई ती बोल. माका कळत नाही जमिनीचं काय करू. माधवाच्या वाट्यात चांगली जमीन इली हा. अरे मग माधवाशी बोलून बघ ना. ते सांग मी शेती करते म्हणा. त्याच्यातलो वाटो तुका दितय. माधव ऐकात. अरे ते तो सुद्धा त्याच्यात फायदो. आता तो गावात नाही इलो तरी शेती होत राहत ना. मी बोला पण त्याचा होकार मिळूक होय ना. अरे कित्या नाही मिळाचो. वहिनी वहिनी हा ना. कळला. तुका माधवाचो होकार मिळवचो असा. होय. तुका माधवाक ताब्यात घेऊ. एक काम कर. घरात जाताना एक हिरव्या पान घे. हा पण झाडावरचा तोडू गोया. घरात गेल्यावर त्याच्यावर कुकू आण. माधवाचं नाव दे आणि 12 वाजल्यानंतर झाडाखाली ठेव. करते. तुम्ही सांगशाल त्या करते. पण रघु काका त्याचा त्रास माधवा होणार नाही ना. माधवा काही एक त्रास जावचो नाही. तुझा पण काम जाय. पण एक लक्षात ठेव. आता पान ठेवल्यानंतर मागे वळण बघायचा ना आणि परत थई जायचा. पण काम होत ना. होय. मी थई जाऊन विधी करतोय. काही एक काळजी करू नको. सगळा व्यवस्थित होय. लय उपकार झाले तुमचे रघु काका. जा. आता उशीर लावू नको. हा पण जाताना पान घेऊन जाऊ विसरा नको. लक्षात ठेव. ये आता. कोण होता तो आणि मला बघून का गेला? दत्ता. अरे हे दत्ता. दत्ता. काय झालं काका? दत्ता कुठे आहे? मला माहित नाही रे. काय झालंय? काही नाही सहजच. बरं ठीक आहे. हा हा. अगं सरिता दत्ता कुठे आहे? कुठे दिसला नाही तो. माका नाही माहित तो. काही सांगून गेला नाही का? ते कधी सांगून जातात काय? असं कसं? घरी कुठे गेला ते सांगून जायला हवं ना. तुमचा काय काम हा काय? नाही काम नाही. काही नाही सहजच बोलायचं होतं. मी सांगेन त्यांका. उशीर व्हायत ना त्यांका. तुला माहिती का कुठे गेलाय तो? नाही हो. ते बाहेर गेले तर कधी सांगून जातात. तुम्ही जागत राहशाल म्हणून सांगत राहताय. नाही नाही ठीक आहे. काय का निलिमा? झोपायचं नाहीये का? हो काय कसला विचार करताय एवढा? माधव हा आपल्या घरात खूप दागिने आहेत ना?
माधव, मी ना बोलणारच नाही. मग विषय काढला ना का तू लेक्चर देणार मला. मला ना कधी कधी प्रश्न पडतो, प्रोफेसर मी आहे का तू. माधव, मी थट्टा करत नाही. आर यू सिरियस. हो. म्हणजे ह्या प्रॉपर्टीतून माझं स्वतःचं प्रकाशन काढावं असं तुला पण वाटतं ना. माधव, मी हे सगळं आपल्याला माहित असावं म्हणून विचारते. हे दागिने, ही जमीन, म्हणजे नेमकी किती प्रॉपर्टी आहे हे एकदा बघायला हवं ना. नाहीतर नंतर त्याच्यावरून वाद व्हायला नको. तुला काही आयडिया आहे का या सगळ्याबद्दल? नाही का, मला काही माहित नाही. मी त्यात कधी पडलोच नाही आणि तू सांगितल्यानंतर तर नाहीच नाही. अरे पण तू थोरला मुलगा आहेस ना या घरातला. सांगितलं ना, मी कधी त्यात लक्ष घातलंच नाही. आणि तसंही मृत्यूपत्रात जेवढं असेल त्यापेक्षा जास्त नसेलच ना. नीलिमा, तू कोकणात कायमचे येऊन राहायचा विचार करत नाहीस ना. खूप उशीर झालाय, झोप तू. मला मेल सेंड करायचे, ते झालं की मी झोपू. हो हो, सॉरी, थट्टा केली. हा, गुड नाईट. झोपतोय. गुड नाईट. सरिता, काय हो, काय झाला? हळू बोल. रघु काकांका भेटून इलास काय? होय, काय सांगितले निहा? सांगताय, सगळं सांगताय. हळदी कुंकू घेऊन ये. हळदी कुंकू कित्या? प्रश्न नको विचारत बसू, जा लवकर घेऊन ये. बर. घेवा. काय करतास ता तर सांगशाल. रघु काकांनी या हिरव्या पानावर नाव लिहून रात्री 12 नंतर झाडाखाली ठेवू सांगितलेला. कुणाचं नाव? तुका माहित नाही का? हा, म्हणजे जे का वश करूचा हा त्याचं नाव. होय. लिवा लिवा, लवकर लिवा. पण एक लक्षात ठेव, ता पान ठेवल्यानंतर मागे वळण बघायचा ना.
दत्ता, हे दत्ता, असं काही नाही आहे रे. अरे एकमेकांना मदत करायची ना, आपण भाऊ आहोत ना. मला जमीन नको, खूप आहे. अरे माझं तुझं काय आहे? हे बघ, जे माझं आहे ना ते तुझं आहे. काय हवंय तुला? म्हणजे